नमस्कार शेतकरी मित्रांनो, फ्रेंड ऑफ किसान या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्य सरकारने मागेल त्याला सौर पंप ही योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3.5 आणि 5.5 HP क्षमतेचे पंप दिले जात आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना शेतीचं कामं करण्यासाठी दिवसा वीज उपलब्ध होते आहे. दरम्यान ही योजना नेमकी काय आहे, कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत आणि या योजनेचे निकष काय आहेत जाणून घेऊया. त्याआधी मित्रांनो, आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आताच करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन अपडेट मिळत राहील. तर मित्रांनो, ही योजना नेमकी काय आहे ते पाहूया. मागेल त्याला सौर पंप या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या क्षेत्रानुसार 3.5 आणि 7.5 HP क्षमतेचे सौर पंप दिले जातात. त्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप किमतीच्या 10%, तर अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांना 5% रक्कम भरून सौर पंपाचा पूर्ण संच दिला जातो. उर्वरित रक्कम राज्य व केंद्र सरकारकडून अनुदान म्हणून दिले जाते. तर यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत ते पाहूया. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा स्रोत जसे की विहीर, शेततळे, बोरवेल इत्यादी यापैकी जे उपलब्ध आहे आणि ज्या ठिकाणी यापूर्वी पारंपरिक कृषी पंपाकरिता वीज पुरवठा देण्यात आला नाही, असे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. त्यानंतर महावितरणाद्वारे यांची खात्री केली जाते. तर मित्रांनो, अर्ज कुठं करायचा पाहूया. मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर महावितरणाच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागतो. तसेच ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळच्या महावितरणाच्या कार्यालयात जाऊन अर्ज करता येतो. विशेष म्हणजे अर्ज करण्यासाठी कोणतीही मुदत देण्यात आलेली नाही. आणि यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे: 7/12 उतारा, एकापेक्षा जास्त नाव असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र, आधार कार्डची प्रत, बँक पासबुकची प्रत, पासपोर्ट साईजचा फोटो आणि अनुसूचित जाती जमातीचे प्रमाणपत्र. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसोबत. नमस्कार.